पुरावे कोर्टासमोर सादर करण्याची परमिशन देण्यात यावी प्लीज. येस, गो अहेड. थँक्यू मला. तर माय लॉर्ड, सावी मुजुमदार यांना धैर्य मुजुमदार यांनी घराबाहेर काढल्यानंतर ही अशी नाटकं करून त्यांनी घरात परत जागा मिळवली. राम राम मंडळी, मी तुमची लाडकी सावी. तर स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे होऊ दे चर्चा. मंडळी, मला या वेशात बघून तुम्हाला असा शॉक लागला असेल ना? अहो, असा शॉक माझ्या नवऱ्याला आणि माझ्या सासरकडच्यांना पण लागलाय. आणि तुम्हाला माहितीये, आमचे हे ना सर्वात जास्त जवळ रुसून बसतात. त्यामुळं त्यांच्या कडू झालेल्या चेहऱ्यावर अशी गोड गोड स्माइल आणण्यासाठी मी त्यांच्या आवडीचा असा स्पेशल शिरा बनवलाय. हे बघा. मिस्टर डोईफोडे, आपण भरकटत आहात असं वाटतंय मला. ह्या फुटेजचा आणि केसचा काय संबंध आहे? आहे माय लॉर्ड, ऑफकोर्स आहे. माय लॉर्ड, आत्ताच आपण बघितलं की धैर्य मुजुमदार यांनी सावी मुजुमदार यांना घराच्या बाहेर काढल्यानंतर त्यांनी कशी नाटकं करून घरात जागा मिळवली. हा, त्यांनी घरात तर जागा मिळवलीच, पण धैर्य मुजुमदार यांच्या मनात आणि अर्थातच त्यांच्या मिठीत काही त्यांना जागा मिळवता आली नाही. अशात मग आता धैर्य मुजुमदार यांच्याकडून मानसिक आणि शारीरिक गरजा पूर्ण होत नाहीत असं दिसल्यानंतर सावी मुजुमदार यांनी आपला मोर्चा घराच्या बाहेर वळवला. आणि बाहेरच्या व्यक्तींवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. या त्यांच्या अतिशय क्रूर आणि नीच निशाण्याचा पहिला बळी ठरला तो म्हणजे माझा अशील अंगद निमकर. ऑब्जेक्शन मिलॉर्ड. दिस इज टू मच. केस सुरू झाल्यापासून माझ्या अशिलांच्या चारित्र्यावर फक्त आणि फक्त शिंतोडे उडवण्याचं काम ॲडव्होकेट डोईफोडे करताय. त्यांच्या वैयक्तिक आणि वैवाहिक जीवनावर फक्त चर्चा केली जाते. त्या एक महिला आहेत, या गोष्टीचं भान न ठेवता त्यांच्या काही खाजगी गोष्टींचा इथं बाजार मांडला जातो आहे. आणि हे कुठेतरी थांबावं, याला ब्रेक मिळावा म्हणून त्यांचं वैवाहिक आणि वैयक्तिक जीवन जवळून अनुभवणाऱ्या एका माणसाला, एका व्यक्तीला मी इथं साक्षीदार म्हणून उभा करू इच्छितो. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. पर व्हॉट? हे जे साक्ष वगैरे म्हणतायत, जरा शांत व्हा डोईफोडे. मिस्टर विधाते, परमिशन ग्रँटेड. थँक्यू मिलॉर्ड. बोलवा तुमच्या साक्षीदाराला.
सॉरी मिलॉर्ड, माझ्या साक्षीदाराला अजून येण्यासाठी थोडा अवधी हवा आहे. त्यामुळे मला थोडी मुदत मिळावी अशी मी आपल्याला विनंती करतो. माय लॉर्ड, माझं हेच ऑब्जेक्शन आहे. यांचा जो साक्षीदार आहे तो साक्ष द्यायला इथे आत्ता कोर्टात हजर नाही. आणि मिस्टर विधाते हे अनुभवी वकील आहेत. त्यांना लक्षात यायला पाहिजे हे कोर्ट आहे. वाटेल तेव्हा यायला जायला हा काय आठवड्याचा बाजार नाहीये. सॉरी मिलॉर्ड, आमच्यामुळे कोर्टाच्या कामकाजाला थोडी दिरंगाई होते, त्याबद्दल क्षमा असावी. पण ही केस अतिशय नाजूक आहे. त्यात एका महिलेच्या चारित्र्याचा प्रश्न टांगणीला आहे. त्यामुळे आम्हाला थोडी मुदत मिळावी, कारण आमचा साक्षीदार इथं येऊन साक्ष देणं या केससाठी खूप महत्वाचं आहे. बहिणी, अहो लवकर करा. त्या इकडे. अरे देवा, ही हिरा तर वर चालली. ही वर गेली तर सगळं घोळ होऊन जाईल. मी हिला अडवायला पाहिजे. कसं अडवायचं, काय करायचं? हिरा, हिरा थांब थांब अगं थांब. ते थांब अगं, त्यात ना साखर घालायची राहिले बघ. मी वहिनी, अहो धैर्यांना असे बिन साखरेचा ज्यूस लागतो. विसरला का तुम्ही? मला माहिती आहे ना, माहिती आहे मला धैर्यांना बिन साखरेचा ज्यूस लागतो. पण झालं काय ना, ती संत्री लयच आंबट होती बघ. काय तुम्ही आंबट संत्र्यांचा ज्यूस केलाय? तेही धैर्यांसाठी? वहिनी, अहो धैर्यांना अजून आजारी पाडायचा विचार आहे का तुमचा? नाही ग,